च्या वतीनं 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रोटी डे नावाचा उपक्रम आपण राबवला होता आणि या रोटी डे कार्यक्रमानिमित्त आपण हे बोलू नका सर, हे बोलू देऊ नका पोरं. गजानन नवयुवक मंडळाच्या वतीनं 14 फेब्रुवारीला अर्थात व्हॅलेंटाईन डे. आता व्हॅलेंटाईन डे म्हणजे नेमकं काय हे युवा पिढीला सगळ्यांनाच माहीत आहे. घरी बसलेल्या बऱ्यापैकी महिलांना सुद्धा माहीत आहे, मुलींनाही माहीत आहे. पण हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय, एक मुलगा आणि एक मुलगी जे दोघं एकमेकावर प्रेम करतात त्यांचा दिवस. पण आपल्या या गजानन नवयुवक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी या पाश्चात्य संस्कृतीला म्हणजे दुसऱ्या देशामध्ये चालू असलेल्या संस्कृतीला थोडासा फाटा फोडलेला आहे. आणि याच विद्यार्थ्यांनी मागील 3 वर्षापासून हा 14 फेब्रुवारीचा जो दिवस आहे तो अस्मिता फाउंडेशन आणि गजानन नवयुवक मंडळाच्या वतीनं रोटी डे म्हणून आपण साजरा केलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल हा रोटी डे जो साजरा झाला त्यामध्ये ज्या लोकांना खायला 2 टाइमचं अन्न मिळत नाही त्या सर्व लोकांना जेवढे शक्य होतील तेवढे डब्बे या गजानन नवयुवक मंडळाच्या मुलांनी आणि अस्मिता फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत. आणि हे डब्बे वाटप करत असताना या मुलांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की या डब्याची गरज खरंच कोणाला आहे. तसं आपल्या गावाची एक परंपरा आहे. आपल्या गावामध्ये मला वाटत नाही दुसरा दिवस कसाच आड जात नाही इथं पंगत होते. म्हणजे अन्नदानाच्या बाबतीमध्ये आपलं गाव एवढं दानशूर आहे. या गावकऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि या मुलांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की जर आपण हा रोटी डे, बोलू नका आता, जे बोलेल त्याला एकदम पाठीमागे नेऊन बसवणार आहे. या मुलांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की हा रोटी डे जर आपण ज्या लोकांना 2 टाइमचं अन्न मिळत नाही अशासाठी जर सुरू केला तर नक्कीच या अन्नाचा खरा उपयोग आणि खरा फायदा हा त्या गोरगरीब मुलांना होईल. आणि म्हणून आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत असतो की कृपया तुमच्या ताटामध्ये तुम्हाला लागेल तेवढंच घ्या. कारण आम्ही स्वतः ही जी लोक आहेत ही स्वतः लोक पाहिलेले आहेत, यांना 2 टाइमचं अन्न मिळत नाही. म्हणून या गजानन नवयुवक मंडळाच्या पोरांनी हा रोटी डे साजरा केला. आणि सेवा सदन वसतिगृह जे हिंगोलीमध्ये स्थापन आहे, तर या सेवा सदन मध्ये आपल्या समोर जो हा फोटो दिसत आहे या फोटोतील जी माऊली आहे ही माऊली सर्वसामान्य माऊली नाहीये. आपल्या घरची स्वतः ते मुलं जर आपल्याला पाहिजे त्या गोष्टी पाहिजे त्या वेळेला मागत असतील तर आपण सुद्धा त्या मुलांना रागवतो. आपण सुद्धा त्या मुलांच्या प्रत्येक हट्टाला सामोरं जाऊ शकत नाही. पण या फोटोमध्ये जी माऊली तुमच्या समोर आहे ती माऊली आता तुमच्या समोर येणार आहे. आणि ती माऊली आहे मीराताई धनराज कदम, अनाथाची आई. बरं, या माऊलीचं मी एवढं वेळच नाव का घेतोय त्याचं एक कारण आहे. कारण असं आहे की या माय माऊलीनं तुमच्या आमच्या सारख्या शेतात राब राब कष्ट करणाऱ्या आणि कर्जाला आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या कुटुंबातील 4थी पासून समोरच्या सर्व मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या राहण्या खाण्या पिण्याची आणि शिक्षणाची सोय केलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं, त्यांच्या निस्त्या राहण्या खाण्या पिण्याची आणि शिक्षणाचीच व्यवस्था केली नाही तर ज्या दिवशी हे डब्बे घेऊन आम्ही त्या हॉस्टेलवरती गेलो आम्हाला तिथं असं ऐकायला मिळालं की याच हॉस्टेलमध्ये, बघा मी हे उदाहरण मुद्दाम सांगतोय, तुमच्या आमच्या घरामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहिजे त्या गोष्टी पाहिजे त्या वेळी आपण उपलब्ध करून देतो. तरीही आपल्यापैकी आपल्या गावातले 80% विद्यार्थी योग्य वळणावरती नाहीत. पण या हॉस्टेलचं वैशिष्ट्य असं आहे की या माय माऊलींनी आणि त्यांना खंबीरपणे खांद्याला खांदा लावून साथ देणारे धनराज कदम सर यांनी 3 MBBS घडवलेत,
2 पोरं इंजिनियर झालेले आहेत आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की यातला एक मुलगा काही दिवसामध्ये तुमच्या समोर जिल्हा अधिकारी म्हणून नावारूपाला येणार. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हे सगळं शक्य झालेलं आहे फक्त आणि फक्त या माय माऊलीच्या कष्टामुळे. आणि म्हणून तुमच्या आमच्या समोर आजची आदर्श माय माऊली आपण या ठिकाणी आणलेली आहे. आणि ती याच्यासाठी आणलेली आहे की नेमकं आई वडिलांनी केलेले संस्कार आणि आई वडिलांनी केलेल्या संस्काराच्या नंतर घडलेलं मूल काय असतं या माय माऊली शिवाय दुसऱ्या कोणाला तेवढं जास्त कळणार नाही. आणि म्हणून या माय माऊलीचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत. 1.5-2 तास तुम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध करणारं शिवविचारावरती भाषण जे आहे ते या माय माऊलीच्या तोंडून आपल्याला ऐकायचं आहे. आणि म्हणून मी आदरणीय मीराबाई धनराज कदम मॅडम यांना विनंती करतो, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे जे विद्यार्थी हे लेझिमच्या स्वरामध्ये त्या ताईचं या ठिकाणी स्वागत करून त्यांना स्टेजवरती आणणार आहेत. सर्वात महत्त्वाचं सांगायचं विसरून गेलो, ही जी माय माऊली आहे ही माय माऊली अपंग आहे. तुम्हाला आम्हाला 2 पाय 2 हात 2 डोळे असूनही आपण जी गोष्ट करू शकत नाही ती गोष्ट या माय माऊलीने केली आहे. मी एकदा गजानन नवयुवक मंडळाला विनंती करतो की मॅडमला घेऊन यायचं आहे आपण.